श्री गुरुचरित्र अध्याय 26 वेद विस्तार। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। वेद अनादि अनंत आहेत, ब्रह्मदेवालाही त्याचे पूर्ण ज्ञान नाही, म्हणून तुम्ही व्यर्थ अभिमान बाळगू नका, गर्व करू नका, असे श्रीगुरूंनी त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना समजाविण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आम्ही 3 वेद जाणतो असे ते गर्वाने पुन्हा पुन्हा बोलत होते। तेव्हा त्यांचा गर्वपरिहार करण्यासाठी श्रीगुरू त्या ब्राह्मणांना म्हणाले, नसत्या भ्रमात राहू नका, वेद अनंत आहेत। प्रत्यक्ष नारायणाचा अवतार असलेल्या व्यासांनी वेदांचे विभाजन केले, पण त्यांनाही वेदांचे पूर्ण ज्ञान नव्हते। त्या व्यासांचे पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमंतू असे 4 मुख्य शिष्य होते। आम्ही सर्व वेदांचा अभ्यास करणार आहोत असे ते म्हणाले असता, हे केवळ अशक्य आहे। कल्पपर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचेही अध्ययन पूर्ण होऊ शकणार नाही। एकदा भारद्वाज ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे, मला तसा वर द्या। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वेद अनंत आहेत, संपूर्ण वेद कसे शिकता येईल? मलाही वेदांचा थांगपत्ता लागलेला नाही। वेद किती आहे याची तुला कल्पना नाही, म्हणून तू असे बोलतो आहेस। आता मी तुला वेद किती आहेत तेच दाखवितो। असे सांगून त्यांनी भारद्वाजांना अतिउंच असे 3 पर्वत दाखविले व हे 3 पर्वत म्हणजेच 3 वेद आहेत असे सांगितले। त्या पर्वतप्राय 3 वेदराशी पाहून घाबरलेले भारद्वाज म्हणाले, मी इतके वेद कसे काय शिकणार? हे केवळ अशक्य आहे। असे बोलून ते ब्राह्मणांना शरण गेले व ब्रह्मदेवांनी त्यांना अध्ययनासाठी 3 मुठी भरून वेद दिले। भारद्वाजांनी त्या 3 वेदातील काही मंत्र वेगळे काढून 4था वेद तयार केला। असे सांगून व्यास आपल्या 4थ्या शिष्याला म्हणाले, मी आता तुम्हाला एक एक वेद देणार आहे। एकेका वेदाचाही अभ्यास करण्यास खूप प्रयास पडतात। तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यातील थोडेफार सांगेन। त्यावर ते शिष्य व्यासांना म्हणाले, आम्हाला एक एक वेद त्याच्या आदी अंतासह सांगा, त्यातील जे शक्य आहे ते आम्ही शिकू। असे बोलून त्या 4 शिष्यांनी व्यासांच्या चरणांना वंदन केले। मग संतुष्ट झालेल्या व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वेदसंहिता दिल्या। त्यांनी प्रथम पैल नावाच्या शिष्याला जवळ बोलावून त्याला ऋग्वेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद सांगितला, जैमिनीला सामवेद सांगितला व सुमंतूला अथर्ववेद संहिता दिली। अशा प्रकारे वेदव्यासांनी त्यांच्या पैलादी 4 वेद संहिता दिल्या। त्याचप्रमाणे प्रत्येक वेदाचे ध्यान, स्वरूप, वर्ण, गोत्र, देवता, छंद, उपवेद व शाखा या सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगितल्या। व्यासांनी 4 वेदांची केलेली ही सविस्तर चर्चा श्रीगुरूंच्या मुखातून ऐकून ते गरिष्ठ ब्राह्मण अवाक झाले। मग श्रीगुरू म्हणाले, पूर्वी या भारतखंडात पुण्यवान लोक खूप जण होते। सर्वजण वर्णाश्रम धर्माचे निष्ठापूर्वक पालन करीत असत, पण आता या कलियुगात ब्राह्मणांनी अगदी ताळतंत्र सोडला आहे। ते कर्मभ्रष्ट झाले आहेत, स्वधर्म सदाचार यापासून दूर गेले आहेत, वेदबाह्य आचरण करू लागले आहेत, वेदाध्ययन मागे पडले आहे। त्यामुळे वेदांचे सामर्थ्य लोप पावले आहे। आजकाल ब्राह्मण मलेच्छांपुढे वेदपठण करतात, यामुळे ब्राह्मण वर्गाचे सत्व नाहीसे झाले आहे, ते मंदबुद्धीचे झाले आहेत। पूर्वी ब्राह्मण वर्गाला फार महत्त्व होते, वेद सामर्थ्याने त्यांना देवत्व प्राप्त झाले होते, म्हणूनच त्यांना भूदेव म्हटले जात असे। राजे महाराजे ब्राह्मणांच्या चरणांची पूजा करीत असत। त्यांनी कोणी सर्वस्वाची दक्षिणा देऊ केली तरी ते तिचा स्वीकार करत नसत। वेद विद्याच्या सामर्थ्यामुळे ब्राह्मणांना ब्रह्मा विष्णू महेश वश होत असत। इंद्रादी देवांनाही ब्राह्मणांची भीती वाटत असे। विद्वान ब्राह्मणांचे वचन कामधेनू समान होते। ते ब्राह्मण कल्पवृक्ष होते। त्यांच्या ठिकाणी एवढे सामर्थ्य होते की मनात आले तर ते पर्वतांना तृणाकार करू शकत असत व तृणाला पर्वताकार करू शकत। स्वतः भगवान विष्णू ब्राह्मणांना आपले दैवत मानून त्यांची पूजा करत असे। म्हणूनच भागवत पुराणात भगवान म्हणतात, सर्व जग देवाच्या अधीन आहे, देव मंत्राच्या अधीन, मंत्र ब्राह्मणांच्या अधीन, म्हणून ब्राह्मण हे माझे दैवत आहे। पूर्वी ब्राह्मण वर्गाला असे महत्त्व होते, पण आता ब्राह्मण वेदमार्ग सोडून भलत्याच मार्गाने जात आहेत, त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले। ते हीन जातीची सेवा करू लागले आहेत, पैसे घेऊन वेद शिकतात। वेदविद्येची त्यांनी विक्री केली आहे।
जे हीन जातीपुढे वेद म्हणतात त्या मूर्खाचे तोंडसुद्धा पाहू नये. ते मृत्यूनंतर ब्रह्मराक्षसच होणार. हे ब्राह्मणांनो, अशा आहेत 4 वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. असा आहे वेदविस्तार. वेद अनंत आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही सर्व जाणतो. हे सर्व तुम्हाला माहीत होते का? नाही ना? मग स्वतःला चतुर्वेदी म्हणण्याचा मूर्खपणा कशासाठी करता? ब्राह्मणांचा क्षोभ ओढवून का घेता? तुम्ही स्वतःच स्वतःची स्तुती का करता? जयपत्रे कशाला दाखविता? त्रिविक्रम भारतीला जयपत्र कशाला मागता? आला आहात तसे निघून जा. व्यर्थ गर्व करू नका, नाहीतर प्राणाला मुकाल. श्रीगुरूंनी त्या अहंकारी ब्राह्मणांना इतके सांगितले तरी पालथ्या घड्यावर पाणी. ते काही एका वेळेस तयार नव्हते. त्यांचे एकच पालुपद, आम्हाला वेदाविषयी वादविवाद करायचा आहे, चर्चा करायची आहे. आम्ही जर वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे लोक राजाला सांगतील. मग आमची प्रतिष्ठा काय राहणार? सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, त्या उन्मत्त ब्राह्मणांना आपले हिताहित समजत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या सर्वनाशाला निमंत्रण दिले असे मला वाटते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील वेदविस्तार नावाचा अध्याय 26वा समाप्त. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.